जसं की मी बोलले गेलो की मी ड्रिल ब्लॉक्समध्ये जे मी फ्यूजमध्ये टाकलं आहे तेच मी आज तुम्हाला दाखवणार आहे. गाईज मी मागाशी चेक केलं तेव्हा गाईज रेडी होतं म्हणून गाईज मी लगेचच व्हिडिओ स्टार्ट केला आहे. तर लगेचच बघूया फ्यूजमध्ये काय भेटतं. गोल्डन कवर स्टुडिओजने हा बनवलेला आहे. ओके गाईज हे मला काय नको आहे. तर सगळ्यात पहिले तर आपण फ्यूज चेक करूया. 3, 2, 1 क्लाइंब. ओ गाईज केचप वाला भेटलाय. केचप अँड मस्टर्ड. गेस फ्यूज मध्ये टाकलं मी. रिटर्न घेतो. मला ट्रेस्टिक अँड भरपूर आवडतात. मी जसं की हा आहे आपला सेलिस्टर वाला. हा डोनटच्या बेसमध्ये नाही जायचा आहे. आपला बेस कुठे आहे बॉय. सो इथे लावतो मी या केचपिंगला. आणि काय आता मी तुला काय पाहिजे अजून. शेफ प्रभाकर डाबर. तुम्हाला बघायचे असेल तर आता मी हे सगळे ब्रेड रॉड सेल करतो. मला नकोच आहे. तर आता मी एशियंटमधून 4 ब्रेड रॉड्स हाणेन आणि ते गाईज फ्यूजमध्ये टाकेन आणि 10 मिनिटात गाईज त्यांना बाहेर काढेन. रेअर लकी बूम. गाईज म्हणजे जेवढे जास्त रेअर तुमचे हे असणार ना तेवढे जास्त रेअर. हा बघा जसं की पाखरे तमाम पण मी उचललो पण असतो. पण गाईज त्याच्यामुळे ना गाईज फक्त न्यूक्लिअर डायनासॉरच भेटतो. अजून काय नाही भेटतं. इथे बनानी डान्सिनी आहे. हा बघा बानाना बानाना डान्स नाना. काहीच काय नावं असतात. आणि काही मला रिबर्थची मेसेज आलेला आहे पण गाईज मी नाही करत आहे रिबर्थ गाईज. आणि माझ्याकडे रोबॉक्स तर नाहीच आहे. रोबॉक्स असतात तर ओ गाईज ठरलेलं डॉन पण टाकून काय ना होत. तुम्हाला वाटलं असेल मी बोले अरे ठरलेलं डॉन टाकल्यावर किती काय काय होतं. सो जसं की मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेली आपली हरवलेली आयडी आपण पुन्हा कशी आणू शकतो. तर साइन इन वर दाबायचं. आधी साइन इनच सगळ्यांची राजा होते. आधी साइन इनच करावं लागायचं नाहीतर लॉग इन असायचं. ते लॉग इन म्हणजे तुमची आयडी पुन्हा आणायचं. गाईज मी इपिक रेल्स ऑफ इंडिया भरपूर खेळायचो. अजून एक आयडी होती एशियन म्हणून. गाईज खायला उचलतोय याला उचलतो. चिली पण उचलूया. तेच बघूया ट्रेस्टिकंट कधी स्पॉन होणार आहे. काहीतरी इन्फॉर्मेशन असेल ट्रेस्टिकंट कधी स्पॉन होणार आहे. पण इथे दिसत नाही काय. चला गॅस सोडा आपण इथूनच काय काय घेऊया. असं मला गॅस कसं तरी फील होते म्हणून गॅस मी जाते. गाईज एक काम करतो इथूनच काहीतरी उचलतो. स्वॅगी सोडीला उचलतो गाईज. आणि चला गाईज यांना फ्यूज मध्ये टाकूया आणि ट्रेस्टिकंट कधी स्पॉन होणार ते बघायचं आणि यायचं लगेच ट्रेस्टिकंट करे. गाईज हे असे आहेत ज्यांच्यामुळे गाईज मला तर एकदाच फ्रेगो गेम भेटलेला. तो माझ्याकडे कॉन्ट्रेलियन मध्ये आहे. तो पण गाईज एका कोणीतरी येड्यानेच दिलेला. काय काय आणि सन अँड मूड तर मी मागलेला गाईज लिटरली सांगू नाही शकत. हे बघा गाईज हे आहे. मला गाईज केचपा कुचपा नको आहे. केचप अँड मस्कुटर तो मी टाकलेला आहे ना. प्लीज ऑलरेडी प्रोग्रेस. तर आधी बघूया ट्रेस्टिकंट कधी स्पॉन होणार. 1 मिनिटात गाईज मी येतो आहे. डन 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 डन. अरे यार एक काम करतो गाईज चला ट्रेस्टिकंट करत जाऊया डायरेक्ट. गाईज 1 मिनिटात ट्रेस्टिकंट स्पॉन होणार आहे आणि गाईज मी पळत चाललेलो आहे ट्रेस्टिकंट एरियाकडे. काय सगळ्यात रेअर असतात तिथले. डिवाइन क्रॉस करून सिक्रेटला जात आहे. सिक्रेट क्रॉस करत आहे गाईज आपण.
गाईज ट्रिस्टिकेंट मध्ये आपल्याला एवढे भारी भारी बिलियनियर पोकेमॉन पोकेमॉन बोलतो गाईज ब्रेन रॉट बघायला भेटतात ना. जसं की तो फ्राग्राम चॉकराम ना, तो पण ट्रेस्टिकेंट मधला आहे. सन अँड मून पण ट्रेस्टिकेंट मधला आहे. त्याच्यानंतर लोस पाखरामातीमतोस काय काय आहे गाईज, तुम्हाला दाखवतो एक. हा पण गाईज ट्रेस्टिकेंटच आहे. हा ट्रेस्टिकेंट आहे. लामिल हा ट्रेस्टिकेंट आहे. गाईज सांगू नाही शकत एवढे ट्रेस्टिकेंट आहे आपल्याकडे. आणि गाईज 15 ऑगस्टला शनिवारी गाईज काय होणार आहे, ह्याच्यात नवीन अपडेट ॲड होणार आहे. 15 ऑगस्टला जे जे आपले इंडियन्स आहेत त्यांना इंडिपेंडन्स डे साजरा करायचं माहितीच असणार. आपण एशियनमध्ये आलो आहे तर आपला हा 18th आहे गाईज. ओ गाईज ट्रिस्टिकेंट स्पॉन झाला गाईज, बघूया कोणता. अरे यार थांब रे, गाईज दिसत नाही ट्रिस्टिकेंट. ओ गाईज चल, गाईज दिसला का तुम्हाला तो, बघा गाईज ट्रिस्टिकेंट. अरे चल लवकर, जास्त टाइम नाही, करू पनवेल निकलणार. गाईज माझ्याकडे हॅकर ड्रिलच आहे म्हणून गाईज एवढा स्लो जातो. गाईज नेक्स्ट ट्रिस्टिकेंट कधी स्पॉन होईल, 28-20 मिनिटानंतर. चल होय लवकर, आताशी आपण इथेच आहोत. तो सो डिस्पॉन होईल. डिस्पॉन म्हणजे काय, तो जाईल तिथून. हे यार या ट्रेस्टिकेंट एरियामध्ये राहायला पाहिजे गाईज. ट्रेस्टिकेंट भेटत नाहीत एक तर आपल्याला. काय सांगू गाईज तुम्हाला. गॅस मी मेहनत करून तर जात आहे, काय माहित पोचून जाईल. अजून गॅस भरपूर माइन करायचं आहे मला. तरी स्ट्रेंथ 1000 वर असल्यावर ह्याला पण आपण डर्ट वर माइन करू शकतो. डर्ट सारखं डर्ट देत एकदम स्मूथ. ओ गाईज हट गाईज, गाईज ट्रेस्टिकेंट डिस्पॉन झालं. मी जसं की तुम्हाला बोललेलो. हट यार गाईज, मला ट्रेस्टिकेंट हवा होता गाईज. लिटरली इथून मी बघितला त्याला तिथे, मला इतका आवडला ना तो की मी त्याला शोधतच होतो. इथे आहे बघा. आणि गाईज माझ्यासोबत काय झालं, पण गाईज आता इन्व्हर्टर आणि असतीलच ना. गाईज बघून दे, नीट नीट बघा. ट्रेस्टिकेंट 12 मिनिटात आहे. इम्पोर्टल 47, इंटरनल पण. गाईज हा बघा इंटरनल आहे, मग इम्पोर्टरला आहे. गाईज माझ्याकडे कायच नाही ट्रेड करायला. गाईज मला हवं होतं तो भेटलाच नाही. ट्रेस्टिकेंट 12 मिनिटात आहे पुढच्या. गाईज सेटिंग्स मध्ये काय आलं आता. हे स्लो मूड होता तो, एकदम असं गाढवासारखं चालणार. आपण कासवासारखं, सॉरी गाढव बोलतोय. गाईज आताशी आपण कुठे आहोत, इथे म्हणजे हे कुठे झालं. अरे बापरे, अजून आपण इथेच आहोत. सो ते गणपतीला कोण कोण गावी जाणार आहेत, गणेश चतुर्थी, कोकणी माणसं नक्की सबस्क्राईब करा. सिंधुदुर्गवाले सिंधुदुर्ग लिहा कॉमेंट मध्ये. आणि जे जे कोकणातले रत्नागिरी साईडचे आहेत त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. मी पण सिंधुदुर्गचाच आहे, मी कोकणचा आहे. कणकवली भाग, करंदळी कुंदेवाडी गावाचे नाव आहे. गाईज आताच कुठे पोचलोय बघू शकता तुम्ही. किती वेळापासून माइन करतोय गाईज. गाईज इम्पॉर्टंट तरी इंटरनल तरी गाईज भेटलं पाहिजे. एवढं मी मेहनत करून तिथे जातोय इंटरनल पर्यंत. ट्रेस्टिकेंट तर मला भेटलाच नाही गाईज.
इंटरनल आणि इम्पोर्टल सगळ्यात जास्त मिनिटानंतर स्पॉन होतात. कारण की जसं की आता तुम्ही बघितलं असेल इम्पोर्टरवाल्याने तर 47 मिनिटच टाकले आहेत इम्पोर्टर स्पॉन होणार. ओ गाईज किती पुढे आलो गाईज. मी म्हटलं येस 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 डिस्काउंट भेटणार, पण गाईज नाही भेटलं मला डिस्काउंट. गाईज आता 12 मिनिटाच्या आत तरी पोचलो पाहिजे तिथे, नाहीतर इथे येईल इंटरनल स्पॉन आणि मी गेलो. असं पण होतं गाईज, जसं की ते बोलतात पोचलो 12 मिनिटात 12 मिनिटाचं आहेत ना. ठीक आहे पोचलो आणि तुम्हाला माहित नाही माझ्यासोबत घडलंय गाईज. हो गाईज 9 मिनिटात आहे. अरे चल माइन कर भावा. गाईज फक्त 9 मिनिटात स्पॉन होणार आहे. अरे चल माइन कर. बघू शकता तुम्ही मी इंटरनल पर्यंत पोहोचलो आहे गाईज. आणि इथेच करेक्ट बोर्ड लागलेला आहे गाईज अंटिल टेस्टिंग एंड. आणि एकत्र आहे दोघे गाईज. इथून इथे स्पॉन याला उचलला की तिथे जाईल लगेच धावत. पण गाईज ते 9 मिनिटं काय करायचं आपण. गाईज मी स्टॉप करतो. ते 9 मिनिटं घालूया आपण कशी तशी. गाईज मला स्पॉन करायची खूप इच्छा आहे, पण गाईज माझ्याकडे बजेटच नाही आहे. आणि गाईज 1 लाख रुपयाला 800 रोबोट्स बघतोय तर एवढं नाहीच ना. लवकर स्पॉन हो गाईज. मी कट करतो, तोपर्यंत तुम्ही आराम करा आणि मी करतो सगळं काम. सो गाईज बघू शकतात की नुसतं माझी कंप्लीट झाली लिटरली गाईज. पण गाईज अजून गाईज मेसेज आला मला, अजून नाही झालं गाईज. सो गाईज फायनली तो क्षण येतो आहे. Four, 3, 2, 1. चला गाईज मला पण कॅरी Popcornu and Fizoo. गाईज लिटरली फायनली पुन्हा काय भेटलं आणि मग एवढं अजून एक चेक कचत मस्त स्वॅप करणार. सो याच्या आजसाठी एवढं भेटूया नाही. बाय बाय.